हा संपत बळीराम जाधव, खेड्याच्या मातीत रुजलेला, खेड्याच्या मातीत वाढलेला, घरचे 18 विश्व दारिद्र्य पचवून ग्रॅज्युएट झालेला, बँकेत क्लर्क म्हणून काम करणारा आणि नुकताच संसारात पडलेला. ही कथा फिरते याच पात्राच्या जीवनाभोवती नव्हे, आपल्यापैकीच अनेकांच्या जीवनाभोवती. अरे काय गाण्या? अरे संपत, हा पेढा घे पेढा. आम्हाला आमच्या घरचा वारस मिळाला, मला मुलगा झाला मुलगा. अरे काय सांगतो गाण्या, म्हणजे इच्छापूर्ती गणपती पावलाच की रे तुला. नशिबात आहेस गड्या. नशीब आहे गड्या, मुलगा झाला त्याला. अगं ऐकलंस का? काय हो? तो गणेश होता गण्या, सकाळी पेढा वाटत होता, म्हणत होता आमच्या खानदानाला वारस मिळाला, मुलगा झाला त्या गण्याला. हो का? अहो, तुम्हालाही मला काही सांगायचं होतं. सांग ना. अहो, तुम्ही बाबा म्हणाले. काय सांगतेस? म्हणजे मी पण. हे संपतचे गाव मित्र. पाहूयात संपतला काय सल्ला देत आहेत ते. अरे लाला तो बाय संते रे ना. अरे संप्या, बऱ्याच दिवसानंतर वाट चुकला आमच्या मित्रांची. अरे त्याची बाय पोटूची आहे. अरे काय सांगतोस तू? हो. काय संप्या? अरे मग पहिलंच पोरग आहे माझं. चायला पोरगा का पोरगी सांगाल काय? डॉक्टर जामदाडे लागून चाललं बाय. अरे लाला तुझं मला आधी सांगत तो 2 पोरी होत होतो. अरे असं काय माहिती? आपण कदरे गो गड्या. चालायचंच माझ्या. अरे संप्या, ऐकलं का माझ्याचं? शाना असशील तर पोरीचा बाप होऊ नको, नाही तर तुझ्या बापासारखं तू बी गचकशील. मंडळी आलोच जरा संप्यावर जाऊन. या मग तुम्ही. हा चल. अरे तेव्हा ते संपेला अक्कल दे रे भाऊ. आपण बी जाऊ आता. अरे संप्या, डॉक्टर जामदाडेंचा वाडवा आहे, परशा तू माझ्या ओळखीचा आहे. शाना असशील तर जाऊ आपण उद्या त्याच्याकडे. तर असे हे संपतचे गाव मित्र. मित्रांच्या सल्ल्यानं संपतच्या मनात काय बरं तरंग उमटत असतील? जाईल का तो डॉक्टर जमदाडेंकडे? अगं काय हो? उद्या आपल्याला डॉक्टर जमदाड्यांकडे जायचंय. तो लाल्या आहे ना, त्याच्या ओळखीचे आहेत ते. कशासाठी जायचं आपल्याला? काय नाही का, चेकिंग साठी. हा आहे डॉक्टर जमदाडेंचा नव्हे, जमदाड्याचा दवाखाना. आपण का बरं थांबलो इथे? हा लाल्या आहे ना, कधीच वेळेवर आहे. अरे काय लाल्या? अरे काय होतं? नमस्कार वहिनी. डॉक्टरला भेटू. आम्ही आलो. हा कमिशन बाज लाल्या आणि हा डॉक्टर जमदाडेंचा खास माणूस परशा, वॉर्ड बॉय परशा. गर्भलिंग चाचणीसारखं गैरमार्गानं करायचं काम पैशाशिवाय होईलच कसं? मित्रांनो, हे चित्र आपल्याला नवीन नाही, नाही का? ही संपतची भोळी भावडी बायको, की जिला पुसटची ही कल्पना नाही की ती डॉक्टर जमदाडेंकडे कोणत्या चेकिंगसाठी जात आहे. अशा यांची परीक्षा आहे? हो साहेब, सगळं काही व्यवस्थित. ते महत्वाचं. हा तर संपत. आणि झालं एकदाचं चेकिंग. निसर्ग नियमांविरुद्ध वागायला माणसाचा हात धरलाय का कधी कोणी? पाहूयात काय म्हणतात डॉक्टर जमदाडे. डॉक्टर साहेब, शेवटी जे नको व्हायचं तेच झालं. हे बघा संपतराव, मुलगा किंवा मुलगी आपल्या हातात तर काही नसतं. हा पण तुम्हाला मुलगी नकोच असेल तर डॉक्टर जमदाडे आहेत ना. आणि हा जागा होतोय पुरुषप्रधान संस्कृतीचा प्रतिनिधी. अरे संप्या, ऐकलं का माझ्याचं? शाना असशील तर पोरीचा बाप होऊ नको, नाही तर तुझ्या बापासारखं तू बी गचकशील. नाही ग बाई, संपतला पोरगी पाहायला जायची आपल्याला, पण पुढं भावी काही कळ ना. कोणी संपतचा हा बाप कसा आजारी पडला, आता कसं करावं? घरापर्यंत कोणीच नाही आलं. अजून घरापर्यंत कोण येईन काय माहिती. चुलता पडलाय मायामध्ये, कसं करावं काही समजे ना. आई माझी गेले आले अगं तिकडे आई. का ग बाई, तुझं काय झालं? जाऊ दे, नको विचारू बाई आई. का ग? नको बाई, पोरींचे जीव लई वाईट असतं बाई, जीवन वाईट पोरी. आता काय करते बाई, पोरीची जात म्हटली तर तिला चूल आणि मूल
हे तिच्या नाही काय मला भूकच नाही येत. लई वैतागली बघ या नवऱ्याच्या गाचाला मी. लई दररोज दारू पिऊन येतो, मारतो बघ मला. खूप वैतागलाय मला. जीव नकोसं झालं बघ. शांत काय झालं, तू आला होता मला मंगळसूत्र घ्यायला आला होता बघ. आणि इतकं वैतागलं मला. आई नाही जायचंय त्याच्याकडे. असं काही रडू नको ग बाई. बाई मी तुझ्या बाण देताना तुला पाहून दिलं होतं. असं कसं झालं ग बाई? पण नाही मारतो नाही, मला नाही जगायचं. मला जायचंच नाही त्याच्याकडे. तुमच्या घरात राहिला पुढे रडू नको गंगे. अगं रडू नको. पण कधीपासून तू दारू प्यायला लागला ग बाई? आई खूप दिवसाचं तुम्हाला काय सांगत नव्हती ग. माझा बाप पहिले आजारी तुला येऊन काय सांगते. अरे लय वाईट झालं ग. काय करायचं पाठवू का तुम्ही? नाही कोणातच नाही ऍक्टिंग नुसते मारायला धावतात. कोणी आलं का मारतं नाही मला. ये इकडे पाठीला मार उठलं माझा पाय बाई तू रडू नको ग गंगी. रडू नको ग. कुठे आहेस तू? आणि ते आहे काय ग शकू? एवढं भरल्या घरात दिली असताना अशी रडते काऊन? आणि पाहुणं कुठं गेलो? एकलीच का ग? त्या मेल्याचं नाव नको काढू. 15 दिवस झाले नाही लग्नाला तर घरानं लावला माझ्या मागे. 50,000 आणले तर टाकून देईल तुला. अगं बाई आधीच एवढी मोलमजुरी करून तुझं लग्न केलं. आता आणखी पैसे कुठून द्यायचे तुम्हाला? आता आप्पाची तब्येत ही अशी. अरे देवा. आधीच्या बाईचा ताण कमी होता. हीच गुरळ सुरू झालं. कोणत्या नक्षत्राला जन्मले ह्या करण त्या देव जाणे. तेव्हाच मेले असते आता लय बरं झालं असतं. आता दिवस तर नसतं खावा लागला. द्यावं तेवढंच कमीच. लिखा आता आम्हाला. काय तुला एक सांगतो, आयुष्यात कधी पोरीचा बाप बनू नको. नाही मला मुलगी नकोच. नाही. स्त्रीजन्म. या स्त्रीजन्माचा या मध्यमवर्गीय संपत्नं कसा बरं विचार करावा? काबाड कष्ट करून बहिणींची लग्न केलेला हा संपत. बहिणींमुळे बाप गमवावा लागलेला संपत. मुलगी होणार या विचारानं अस्वस्थ झालेला संपत. एका मुलीचा जीव घ्यायचा या विचारानं ग्रासलेला संपत. बाकी जगाचा विसर पडलेला संपत. हॅलो ॲम्ब्युलन्स. रिलॅक्स वाटेल बरं त्यांना. आता मी बघितले सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत आणि होईल लवकर. डिस्चार्ज लवकरच देऊ. नॉर्मल आहे का? मला काय काळजी करू. होईल सगळं व्यवस्थित. अहो यांच्यामुळे तुमचा जीव वाचला. हे तर करतानाच होतं माझं. काळजी घेण्याची. दिलेल्या गोळ्या वगैरे व्यवस्थित घ्या. खरंच मी खूप चुकीचा विचार करत होतो. एका मुलीने माझा जीव वाचवला आणि मी एका मुलीचा जीव घ्यायला बसलो. माझ्या बहिणींच्या परिस्थितीमुळे आपांची जिगत झाली. तशी परिस्थिती माझ्यावर म्हणून मी मुलगी होऊ न देण्याचा विचार केला. खरंच मी किती चुकीचा विचार केला. म्हणजे आपल्याला मुलगी होणार आहे? हो. म्हणूनच त्या दिवशी आपण दवाखान्यात गेलो होतो. आणि तुम्ही समजता आपणचा मृत्यू बहिणींमुळे झाला. अहो पण तुम्ही असं कसं विसरू शकता की त्याला इतरही गोष्टी कारणीभूत होत्या? हो खरंच मी किती चुकीचा विचार करत होतो.
आपण आपल्या मुलीला चांगले शिक्षण देऊ, तिला स्वतःच्या पायावर उभं करू, त्यामुळे ती आलेल्या प्रसंगाला तोंड देऊ शकेल. खरंच तू म्हणतेस ते खूप बरोबर आहे. मित्रांनो, तर अशा प्रकारे संपतचं मतपरिवर्तन झालं आणि कळी उमलली. शेवटी एका मामूली क्लर्क असणाऱ्या संपतने आपल्या मुलीला मोठं केलं आणि ती आता एक नामांकित वकील आहे. ॲडव्होकेट वेदांकिनी संपत जाधव. मुलगा मुलगी समान असल्याचे लोक नारे करतात आणि मुलगी गर्भात असल्याचे ऐकताच गर्भपात का करतात? गर्भपाताचा निर्णय घेणारा पिताही मातेच्या पोटी जन्मलेला असतो. मग मुलगी असल्याचे कळताच ममतेची महती तो कसा विसरतो? मुलगा वंश चालवतो, पण स्त्रीशिवाय वंश चालवण्याचे धाडस कोण करतं? तिच्या तडजोडीशिवाय संसाराचा गाडा कोण ओढतो? मुलीची हत्या करणं हा कुठला न्याय आहे? ती आहे म्हणूनच तर धरतीचा समतोल टिकून आहे. पुरुषाच्या खांद्याला खांदा देऊन चालणाऱ्या मुली असतात. आपले पाय जमिनीवर ठेवून अवकाशात उडणाऱ्या मुली असतात. राजकारणात पुढारी बनूनही पदर घेण्याची संस्कृती त्या जपतात. पोलीस ऑफिसर होऊनही संसार करणाऱ्या मुली असतात. मुलाला पोटाशी बांधून मुली घोड्यावर बसतात. खेळातल्या स्पर्धेत भाग घेऊन देशाचे नाव रोशन करतात. प्राणाची तमा न बाळगता मुली चंद्रावरही जातात. प्रेमानेच त्या सहजरित्या जग जिंकून घेतात. असं एक तरी क्षेत्र दाखवावं जिथे स्त्रीचा वावर नाही. असं एक ठिकाण दाखवावं जिथे तिचं अस्तित्व नाही. म्हणूनच मित्रांनो, तुमची मुलगीही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकते. नाव तुमचं ती रोशन करू शकते. मुलगी असली म्हणून गर्भपात करणे चुकीचे असते. तिचं अस्तित्व टिकवणे हेच तुमचे कर्तव्य असते.